पूर्ण झाले, या मंडळाला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झाले। हे साधं काम नाहीये, हे माझं मी मनापासून बोलतोय, म्हणजे त्यांची वाहवा मिळवण्यासाठी अजिबात नाही। कारण 25 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे आणि मंडळ सांभाळते वेळी काय करावं लागतं ते त्या भजनी बुवालाच माहिती असतं। प्रत्येक मंडळीचं ऐकून घ्यावं लागतं, प्रत्येकाची मर्जी सांभाळावी लागते। एखाद्याला उशीर झाला म्हणून जर ओरडायला गेलो तर दुसऱ्या दिवशी येईल की नाही याची भीती वाटते। आणि एवढं असून सुद्धा आपण 50 वर्ष मंडळाची पुणे गोविंदाने साजरी करताय आणि आज हा सुवर्ण महोत्सव या मंडळाने गावदेवी प्रासादिक भजन मंडळाने साजरा केला। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। खूप चांगला उपक्रम आहे। मंडळ जोडणं सोपं आहे पण टिकवणं सध्याच्या घडीला मित्रांनो खूप कठीण आहे। पण एक प्रामाणिक तुम्हाला सांगतोय, या हरिण भजनामध्ये ठीक आहे, भजनी बुवा म्हणजे काय देव नाही। प्रत्येकाच्या मुखातून एखादा दुसरा वाईट शब्द जातो आणि त्याचा आम्हाला त्रास पण होतो, नाही असं नाही। पण भजनी बुवानी अशीच मंडळ भविष्यात सांभाळावी, जेणेकरून 5-5, 10 मंडळी जर या हरिनामामध्ये आली तर कळत नकळत त्यांच्या मुखात हरिनाम येतो। हा त्यांच्या मागे त्यांचा स्वार्थ आहे। कारण हे मित्रांनो कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे माणुसकी किती आहे आणि तुमच्या मुखामध्ये नामस्मरण किती आहे हे महत्वाचं आहे। तिथे माता भगिनी सुद्धा आमच्यासारख्या बुवांच्या डबल बाऱ्या ऐकतात। मी तुम्हाला शब्द देतो दोन्ही बुवांच्या वतीने, आमच्या नावाची बदनामी करताय ठीक आहे, पण तुमच्या हाताची बोटं कानामध्ये जाणार नाहीत महिला वर्गाची, असं एकही वाक्य गेल्या 5 वर्षात आमच्या मुखातून नाही, 5 ते 10 वर्षामध्ये मुखातून नाही आणि भविष्यात जाणार नाही। आणि ज्यावेळी माता भगिनींच्या हाताची बोटं कानामध्ये जातील असं आम्हाला वाटेल त्यावेळी हे क्षेत्र कुठेतरी आम्ही थांबवण्याची आमच्या धमक आहे। म्हणून माझ्या तरुण वर्गाला मला एकच सांगायचं आहे, आपले आई वडील किती म्हातारे होऊ देत, आपण मगाशी बुवानी सांगितलं की कुंभमेळ्याला तिथे भविष्यवाणी वर्तवली खरं असेल आणि बुवाला सुद्धा आता कुंभमेळ्याला जाण्याची गरज आहे। कारण ह्याची सुद्धा पापा खूप झालेली होत, ते त्या ठिकाणी साधू संत महंत केले, ते पुण्य त्यांचं आहेच, पण तुका पापा धुण्यासाठी जाऊची गरज आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरखोर जर मी असाल पण पापी बुवा असतील तर सिंधुदुर्गात तू असं लक्षात ठेव। काय पाप केलं तर स्वतःच्या मनात विचार, स्वतःच्या मनात विचार, मी आयुष्यात सगळं पुण्यच केलं आहे का? नाही तर त्या सरस्वती हात लावून सांगायचं मी आयुष्यात कधी पाप केलं नाही। फक्त स्टेजवर आल्यावरती जॅकेट सदरे वगैरे घालायचे, शायनिंग मारायची, ते बाकीचे सांगतात तसे 50-60 गाणी म्हणायची आणि लोक बुवांच्या नावावर खपवायची, लोक गाणी म्हणतात। आता तर हल्ली या गाणं येला दादा बेटिंग लेवल तसं विनोद चव्हाण सारखी थोडीशी बेटी वाजवून येत काही गेले पण हे मी जे गाणं म्हणतोय ना भगिनीला सांगतोय, हे बाजारात 2-3 महिने किंवा 2 वर्ष टिकणार, त्याच्यानंतर ही गाणी तुम्हाला दिसणार नाही, दिसणार की वेगळीच गाणी आहे, ती अजरामर झालेली आहेत आणि त्या गायकाने अजरामर करून ठेवलेली आहे। हल्ली एक गाणं या बघा, प्रेमावर वळलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं,
तुझं, या गाण्याचा अर्थच मला काय तो कळत नाही. या प्रेम म्हणजे हल्लीचा प्रेम आला, ह्या आळवा या तरुण वर्ग तो म्हणतो गेलो आमचा काहीतरी जमत होता दादा मोडतो या अळवावरचा पाणी हल्लीचं प्रेम म्हणजे प्रेम असं करा. भगिनीला सांगतोय आपली लेवल तयार करा, लेवल. आपलं प्रेम कोणावर असावं. एखाद्या इंजिनियर पद्धतीच्या इंजिनियर पर्यंतच्या आपण परीक्षा पास व्हा, वकील व्हा, डॉक्टर व्हा आणि डॉक्टरशी आपण प्रेम करा, वकिलाशी प्रेम करा, इंजिनियरशी प्रेम करा, एखाद्या शिक्षकाशी प्रेम करा. यांचा प्रेम या शिकलेला असताना ग्रॅज्युएशन पूर्ण आणि बघताना कोणा रस्त्यावर दोन बाजूचा ह्या भाजरावरले वर है गटकारान आणि हे शायर टू व्हीलर अशी घेऊन जर बसले तुमका सांगतोय भगिनी जर असले तर राग मानू नको. आमचे बारी असेच असतात, आमचा मनोरंजन कमी असता पण त्याच्यातून प्रबोधन पण असतात. याच्यात जर 10-20 मुली जर ऐकत असतील तर 5 मुली त्याच्यातले सुधारले तर आमचा त्याचा पुण्य लागता. लक्षात घ्या, कारण आम्ही सुद्धा मुलींचे बाप असो. आमका आज भीती वाटता आमची पोरं काय करतील, आमची पोरं काय करतील म्हणून आम्ही समाजात सांगू नये असा त्याचा अर्थ होत नाही. हल्ली हे जे शायर असतात ना, शायर त्यांच्यापासून सावध राहा. मी सगळ्याच तरुणांबद्दल बोलत नाही, ते रागान बघतात सगळे माझ्याकडे. तुमचा होऊ दे, आमचं काय नाही का विषय नाही. तुम्ही रकाडलाच आमचा मान्य आहात, त्या का आमचा इलाज नाही. लोकसंख्या तशी आहात. महाराष्ट्राची तरुणांची लोकसंख्या 100% असत तर मुली 70% असत. तुम्ही घरसून भागताला सांगा. 30% असेच उठतात भजन ऐकत. हय जरी नाही ऐकला तरी घराकडे युट्यूबवर लोकांचा आणि गुंड्याचा ऐकाया, त्याच्यात तरी समाधान. पण तुमचं भजनावर प्रेम आपण ह्योच माझं तरुण वर्ग आला, ह्योच आमची नावं सुचवता. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आमचा लोकच होयो, आमचा गुंडोच होयो, आमचा समीर कदमच होयो, आमचा जोईलच होयो, हेच नावं सुचवतात. माझ्या भगिनींना सांगूचा हा, प्रेम करताना असं करा, आपल्या आई वडिलांना विश्वासात घ्या. ही गाली असता, ही गाली ही लागली काय तुमका असा वाटता की काय माझ्यासाठी हिरो बघले मी. भाड्याचे पॅन्टी असतात त्यांची, लक्षात ठेवा, भाड्याचे पॅन्टी. मित्रांची पॅन्ट आणताले त्यांची पॅन्ट पण त्याची कमार असता 25ची आणि ह्याच्या पॅन्टीची रुंदी असता कमरेची 28. कपडे काय घगाळता त्यांची, घळघळता पॅन्टी त्यांची, त्यांना समजत नाही. पहिला एखाद्या म्हणजे मी सांगतोय ते जुने लोक बसले त्यांना 100% पटेल. एखाद्या मुलाला जीन्स पॅन्ट मिळत नव्हती तर त्याचा बाप शेजाऱ्याची नाही तर मित्राच्या मुलाची जीन्स पॅन्ट आणून देत होता. आजची परिस्थिती वेगळी आहे. 5,000ची जीन्स पॅन्ट बाप मुलाला घेऊन देतो. बरं, त्या जीन्स पॅन्टची 100 ठिकाणी भोका असतं, 100 ठिकाणी. हे कलियुग आहे आणि या कलियुगातून आपल्याला जर करायचं असेल मित्रांनो तर प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. तुम्ही जर घरात जर तुमचे आई वडील दुःखी असतील, तुमच्या नावाने रडत असतील आणि आपण जर पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट हे जर करत असू 100% तुम्हाला पुण्य मिळणार नाही. तुम्ही तीर्थक्षेत्राला 100% जा, पण घरात आई वडिलांना पहिलं बघा, आपलं ग्रामदैवत बघा, आपलं कुलदैवत बघा, सगळं त्याच्यामध्ये आहे. लग्न का होणार नाही? माझा शब्द आहे, जे आपल्या आई वडिलांची सेवा करत नसतील त्यांनी उद्यापासून चालू करा. सकाळी उठल्यावर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि मला महिन्यात फोन करा. फक्त लगीन होण्यासाठी नको, हा आयुष्यभर करा. 100% आपल्या ग्रामदेवतेमध्ये किती ताकद असते ना मित्रांनो, तुमच्या वयस्कर लोकांना विचारा. तुम्ही मला सांगा, आज परंपरा हे जुने लोक 12-5चे मानकरी असतात. कधी एखादं मानकरी तुम्ही बघलात खामकाठी घेताना जीन्स पॅन्ट वर असो, वारा काढताना शेतकरी असो दाखवा, तो धोत्रातच का असता. ही परंपरा आपल्या हिंदूंची, लक्षात ठेवा आणि ही आपण प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. हे खैचे बुवा तुमका सगळेच बुवा सांगायचे नाही. हल्ली बुवांचं एक गाणी ही पॅटर्न, प्रेमावर बोलले ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर बोलले ग तुझं आता मन भरलं ग तुझं.
सगळे या गाण्याला अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा आपली हिंदू संस्कृती आहे. आपला हिंदू बांधव प्रत्येक जण आपल्या धर्माचा अभिमान कसा ठेवेल, स्वाभिमान कसा जागवेल हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मला दुसऱ्या धर्माचा कोणाचा अवमान करायचा माझा विषय नाही, पण माझ्या धर्माचा मला प्रसार करण्याचा प्रामाणिक अधिकार आहे. म्हणून हे गीत म्हणतो बघा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय आई कैलासाची यशोदा वासुदेव कोकल मूल्य भूमीवर. मी हे बाकीच्या भुवांसाठी बोलत नाही, पण त्यांना झोपता त्यांच्यासाठी नक्की बोलतोय. एक त्यावर दे गावात, एक त्यावर दे गावात, एक आमच्या विरोधकांना लढाई राग येतात तेव्हा शिकत नाही.
तरुणाला माझ्या माहिती नसेल या भुवनची काव्य रचना काय होती बघा. आता हे गाणं आहे पंढरीच्या वारावटात, हे माझ्या विलास पाटील भुवनच्या मुखातून ऐकावं. आम्ही किती जरी बडबडण्याचा प्रयत्न केला तर ते सक्सेस होणार आहे. आमचे श्रीधर मणगेकर बुवा एवढं सुंदर गातात आणि आमका दोन गजर नाही एक अभंग लिहिलो काय आम्ही जॅकेट आली सगळे घालून तयार. डबल वारीचे बुवा आमने सामने आले मागे चित्रा लावतात. वाघ जर समोर दिसलो कधी चुकाल राहिलास तर ह्या वाघाची काय परिस्थिती होईल त्याचा विचार करा. बहुतेक ते घरात जाऊच नाही. रवी कदम दरवर्षी 12 ते डबल बारा ठेवतात. इथे मुंबईला सुद्धा मला वाटतं गावडे भावानी यावर्षी केली. हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी केलेलं योगदान आहे. लक्षात ठेवा आपल्या गुरूंचं स्मरण करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे. माझ्या मायबाप भाजी श्रोत्यांच्या समोर कदम मुळे कोण होते, पाटील मुळे कोण होते, माका काय काय कोण हिनवतं तुमका सांगते. तुझा स्वतःचा काय हा, अरे माझ्या आजर एवढा करून ठेवलेला हा ताच मागा संपत नाही. तेव्हा तुमच्या सर्टिफिकेटची त्या मुवांका म्हणजे त्या मुवांका सांगतोय गरज नाही.
मी जा करतोय त्या माझ्या परशुराम बुवांचा माझ्या विजय परब बुवांचा साक्षात सामायिक करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी सांगतील हे मायबाप की बुवा परशुराम बुवांचा नाव आमचं आवडत नाही त्यावेळी 100% आम्ही म्हणायची काय त्यानंतर आमचे चिंतामणी पांचाळ बुवा एक काळ गाजवला या लोकांनी लक्षात ठेवा हल्ली त्यांचं स्वागत झालं आमचे गुंडू बुवा गेलेले स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यानंतर अजून एक आपल्या सिंधुदुर्गातलं रत्न हे गाणं म्हटल्यावर लक्षात पाहिजे जो माझा सिंधुदुर्ग वासी आहे तो 100% म्हणेल की हा आवाज कृष्णा पवार बुवांचा आहे कॅसेट ऐका युट्यूबवर आम्ही स्वतःला एवढे महान बुवा समजतो ना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो आम्ही शून्य ही रत्न आहे पण जर कोणतरी सांगते आम्ही पण रत्न असो तर आम्ही नाही माझ्या करतो मग आम्ही पण असो माझा नंबर वाटला आहे मोबाईल नंबर म्हणजे किती पोचलेला होतो मला त्याचं भारी त्याच्यात म्हणून सांगतोय याची पापा एवढी आहेत ना की रुग्णारी नाही एका वाक्यातच त्यांनी फक्त काय का बोलाय रघुकुळाचा उद्धार करूया रघुकुळाचा उद्धार करूया जन्म घेई प्रभु राम रे जन्म घेई प्रभु राम रे राम तो महालयचा राम तो महालय राम तो महालयचा राम तो महालयचा राम तो महालय
बरोबर. आज एखादी स्त्री जर बरोबर असली तर आपण कुठल्या मालिका बघतोय त्याचा आपण भान ठेवला पाहिजे. आपण बरोबर असतेवेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका आहे का बघा, संत तुकाराम महाराजांची मालिका बघा, स्वामी समर्थांची मालिका बघा. आपण तुझ्यात जीव गुंतला आणि हे वेगवेगळे जगावर आणि काय ना अशा मालिका बघतो. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र या कौशल्या मातेच्या पोटी जन्माला आले आणि या जगाचा उद्धार झालाय का. निस्वार्थी आपल्या भावावर प्रेम केलं. आपल्या भावासाठी 14 वर्ष वनवास भोगला कोणी लक्ष्मणने. भाव नसतेवेळी त्याच्या बाजूला आसनावर ठेवून त्या तलावर ठेवून त्यांची प्रामाणिक दर दिवशी पूजा अर्चा केली आणि दिवसाला सुरुवात केली. असे भाऊ असावेत. आज आपण काय करतोय प्रत्येकाने लक्षात घ्या. एखादा भाऊ जर आपल्या गावी असेल आणि एक भाऊ जर मुंबईमध्ये असेल तर तो गावचा भाऊ सांगतोय मी मुंबईवाल्यात नाही देणार नाही. पण त्या गावच्या भावासाठी माझा प्रामाणिक सांगणार, तू ज्या आईच्या पोटी बापाच्या पोटी जन्म घेतलायस त्याच बापाच्या पोटी मुंबईच्या मुलाने सुद्धा जन्म घेतलाय. 5 एकर जर प्रॉपर्टी असेल तर 2.5 एकर मध्ये तू तुझी प्रॉपर्टी चालू कर. 2.5 एकर तशीच ठेव मुंबईच्या भावासाठी. मुंबईवाल्या देणार आहे असं अर्थ देतो होत आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय बघा.
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा रे आनंदाचे हाव जाते आनंदाचे हाव जाते गावाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे